नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. जेव्हा नरेंद्र मोदी 2002 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर एक 4-5 महिन्यामध्येच गुजरातमध्ये काहीतरी दंगली झाल्या आणि या दंगलींचं फार मोठं विरोधकांनी भांडवल केलं. विरोधकांचं असं म्हणणं होतं की या दंगलीसाठी नरेंद्र मोदींनी प्रोत्साहन दिलं. ते काही गोळीबार झाला असेल, त्याच्यासाठी काही आदेश दिले असतील, हे सगळे मुख्यमंत्र्यांनी दिले. फार मोठ्या प्रमाणात मोदींची बदनामी झाली आणि मोदी जवळजवळ 2005-06 पर्यंत माध्यमांना हे समजावून सांगत होते की याच्यामध्ये आम्ही उलट राजस्थानकडून पोलीस मागवत होतो, पण राजस्थानने दिले नाही. तेव्हा हे अशा पद्धतीचे दंगलीचे किंवा पोलिसांनी काय करावं किंवा पोलिसांना डोळे झाकायला लावले की काय नरेंद्र मोदींनी, अशा प्रकारचे हे जे घाणेरडे आरोप सहन करत करत नरेंद्र मोदी जवळजवळ 2006 पर्यंत हे सगळे उत्तर देऊन देऊन थकले. पण समोरच्या लोकांना नरेंद्र मोदी काय बोलतात, काय उत्तर देतात हे ऐकायचंच नव्हतं. नरेंद्र मोदींवर फक्त आरोप करायचे होते आणि ते काय बोलतात याच्याशी विरोधकांना काही संबंध नव्हता. अशा प्रकारच्या जे काही माध्यम, मीडिया सुद्धा दलालाचं काम करत होते, बदनामीचं काम करत होते. हे जेव्हा मोदींच्या लक्षात आलं तर मोदींनी नंतर या सगळ्या माध्यमांना सुट्टी करून टाकली. माध्यमांशी चर्चा करणं बंद करून टाकलं. तुम्हाला किती आरोप करायचे ते तुम्ही करत बसा. मोदींनी नंतर कृतीतून, कामातून ह्या सगळ्यांना उत्तर देण्याचं ठरवलं. त्यामुळं ह्या दलाल मीडियांना उत्तर देऊन आपला वेळ खर्च करण्यापेक्षा आपण आपल्या कृतीमधून किंवा येणाऱ्या काळामध्ये नियतीनुसार जे काही लोकांना उत्तर मिळेल ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण यांना उत्तरं देऊन यांना ती उत्तरं दाखवायची नाही, ऐकायची नाही आणि समजून पण घ्यायची नाही. यांनी डोळ्यावर कातडं ओढून घेतलेलं असतं आणि त्यांनी एक एजेंडा सेट केलेला असतो का मोदींना फक्त बदनाम करायचं किंवा कुठल्याही नेत्याला बदनाम करायचं. त्याच्यामुळं त्यांनी किती उत्तर खरं दिले खोटं दिलं याच्याशी काही त्यांना मतलब नाही. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं जो काही जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो काही घडला की जरांगे पाटलांची तब्येत खराब होत होती. मग काही वैद्यकीय पथक त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यासाठी त्यांच्याकडे गेलं आणि मग त्या वैद्यकीय पथकावर काही दगडफेक वगैरे झाली. नंतर मग पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याच्यामुळे पोलीस जखमी झाले, आंदोलनकारी जखमी झाले. तो सगळा तमाशा आपण बघून झालाय आणि मग याच्यामधून जरांगे पाटलांचा पण जन्म झाला आणि जरांगे पाटील एक मोठे लीडर, मोठे हिरो म्हणून प्रसिद्ध झाले, जन्माला आले. आणि या लाठीचाराचं भांडवल विरोधकांनी जे करायचं होतं ते केलं. मग या लाठीचार कोणी घडवला, कसा घडवला, या लाठीचाराची कोणी याला आदेश दिला, कोणाच्या आदेशानुसार लाठीचार्ज केला, मग तो मंत्रालयातून झाला का, मंत्रालयातून आदेश केले का, मुख्यमंत्र्यांनी दिले, उपमुख्यमंत्र्यांनी दिले, हा सगळा आरोप प्रत्यारोप करण्याचा हेतू पुरस्कर जाणून बुजून प्रकार सुरू झाला. आणि मग याच्यामध्ये कोणीच मागं राहिले नाही. मग उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील, स्वतः खुद्द शरद पवार साहेब असतील,
संजय राऊत असतील, सुषमा अंधारे असतील, अनिल देशमुख असतील किंवा विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, या सगळ्या लोकांनी एक आरोपाची झोड उठवली आणि अर्थातच गृहमंत्री विभाग किंवा गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडे असल्यामुळं सर्वांचा रोख हा देवेंद्र फडणवीसांकडे होता की ह्या सगळ्याला जबाबदार देवेंद्र फडणवीसच आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्याच आदेशाने हा लाठीचार्ज झाला आणि या लोकांवर अन्याय झाले, हे लोक जखमी झाले वगैरे, या सगळ्या कहाण्या सुरू झाल्या. मग देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टीतून तर काही सुटणार नाही, शेवटी विभाग त्यांचा आहे. त्यामुळं त्यांनी यामध्ये अतिशय फार मोठ्या प्रमाणात संयम पाळला. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया वगैरे दिली नाही. विरोधकांना जो हल्लागोल करायचा आहे तर करून दिला आणि काही त्यांनी यांना उत्तर देण्याच्या भानगडीत वगैरे काही पडले नाही. सुप्रिया सुळे असतील, रोज उठून राजीनामा मागायचा, हसत हसत बाईट द्यायच्या, अगदी तोंड असं गरीबावानी करायचं, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिल्या. आणि जे अनिल देशमुख माजी गृहमंत्री आहे, त्यांनी पण गृह मंत्रालय जवळजवळ महाविकास आघाडीच्या काळात पण सांभाळलं आणि त्याच्या अगोदर जे काही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातलं सुद्धा ते गृहमंत्री पद त्यांनी सांभाळलं. मग त्यांनी कधी अशा प्रकारचं आदेश वगैरे दिले होतेत का? ज्या माणसाला गृह मंत्रालय कळालं नाही, जे त्यांच्या काळामध्ये हे असे आदेश चालत होते का? आणि गृहमंत्री असे आदेश लाठीचार्जाचे देत असतो का? ही गोष्ट सुद्धा जाणून बुजून एक गृहमंत्री कसा बोलू शकतो, त्याला संवैधानिक पदावर तो असलेला माणूस या अशा नालायक गोष्टी कशा बोलू शकतो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हे असे गृहमंत्री किंवा असे लोक शरद पवारांनी महाराष्ट्राच्या माथी मारले होते, यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या भोकांडी ठेवलं होतं. हे असे निरर्थक आणि काही कामाचे नाही. म्हणजे जर देवेंद्र फडणवीसांनी जालन्यातील लाठीचार्जाचा जर आदेश दिला असेल तर मग अनिल देशमुखांच्या काळामध्ये जे काही वाजे प्रकरण झालं, जे काही मुकेश अंबानींच्या तिथं जिलेटिनच्या त्या गाडीमध्ये जे जिलेटिन सापडलं, किंवा मुंबई कमिशनरच्या जे तिथं काही बंगल्या आपल्या कार्यालयाच्या आवारात जो काही कट शिजला मनसुख हिरेंचा, म्हणजे त्याला जबाबदार अनिल देशमुखला समजायचं का? या सगळ्या गोष्टी सुद्धा निरर्थक असतात. आरोप करताना सुद्धा आपण काय करतोय हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. जेव्हा आपण एक बोट समोरच्या करतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात. शरद पवार सुद्धा गृहमंत्री राहिलेले आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टीतून ज्ञान नाहीत का? ते सुद्धा जेव्हा शरद पवार भेटायला गेले, जरांगेंना भेटले, रात्रीच्या वेळेस भेटले, तर जरांगे तिथून ही जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा जरांगे स्थळ सोडून निघून गेले होते. जरांगेंना नंतर येऊन राजेश टोपे आणि रोहित पवारांनी आणून बसवलं की साहेब येणार आहेत. नंतर जरांगे तिथं आल्यावर साहेब रात्रीच्या गेले. रात्रीच्या वेळेस साहेबांच्या आणि जरांगेमध्ये काय चर्चा झाली, साहेबांनी जरांगेला काय कानमंत्र दिला, त्याच्यानंतर जरांगे मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायला लागले, एकेरी भाषेचा उल्लेख करायला लागले, अनर्गल बोलायचं.
शिव्या श्राप द्यायच्या, अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा आपण जरांगेंचं पाहिले. तो एक उपमुख्यमंत्री, तो काड्या करतो, तो हे करतो, ते हे करतो, जे जातीवाचक बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी पण आपण पाहिल्या. आणि शेवटी कायदा आणि सुव्यवस्था खराब होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सार्वजनिक वार्तालापामध्ये शेवटी काही गोष्टीची माफी मागितली, पोलिसांच्या माफी मागितली आणि हा प्रकार काहीसा शांत करण्याचा प्रयत्न केला. पण नंतरच्या जेव्हा संयुक्तिक पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेव्हा प्रेस वार्ता करत होते, तेव्हा अजित पवारांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारची माफी मागण्याची गरज नव्हती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे गृहमंत्रालयाचं असतं आणि यात माफी मागण्यासारखं काय? जर पोलीस जखमी झाले असतील किंवा आंदोलक जखमी झाले असतील तर तिथला काही SP असेल, कलेक्टर असेल, हे ते कारवाई करतील आणि स्थानिक प्रशासन अशा प्रकारचे आदेश देत असतात. किंवा तिथला कोणी जो PI असेल, तिथला सिनियर PI असेल, त्याच्यावर जेव्हा कुणी दगड मारेल तेव्हा त्या प्रकारातून घडलेली ती प्रक्रिया असते, प्रतिक्रिया असते. या गोष्टी काय कुणी आपल्यावर बंदूक उगारली आणि मग आपण फोन करून गृहमंत्रालयाला विचारणार, मी आता माझ्यावर बंदूक ताणली आणि मग मी आता लाठीचार्ज करू का? असं होत नाही. स्थानिक सिच्युएशन जशी असेल तशा पद्धतीने स्थानिक प्रशासन निर्णय घेत असतं. हे काही शरद पवारांना माहीत नाही का, अनिल देशमुखांना माहीत नाही की उद्धव ठाकरेंना माहीत नाही? या सगळ्या माहिती असतात. जाणून बुजून फक्त लोकांमध्ये देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचा कट केला आणि तो काहीसा यशस्वी होताना पण आपण पाहिला. लोकांमध्ये देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा खराब होताना आपण पाहिली. पण काही दिवसापूर्वी एका RTI कार्यकर्त्याने सरकारकडे किंवा माहितीच्या अधिकाराखाली या जालन्याच्या जी काही लाठीचार्ज झाला याची माहिती मागवली होती. तो कसा झाला, कोणाच्या आदेशाने झाला, याच्यामध्ये सगळी माहिती, ओव्हरऑल माहिती जी आपल्या आता समोर आली, याची पण वाच्यता गृहमंत्रालयामधून किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांनी केली नाही. ती सरकारी माहिती आली की त्यामध्ये इकडनं मंत्रालयाचा काही संबंध नाही. स्थानिक प्रशासनाने घेतलेला काय निर्णय असतो, कुठला तरी SP वगैरे काय शेख वगैरे त्यांनी या निर्णय घेतलेला होता. त्यामुळं दूध का दूध, पाणी का पाणी झालेले. आणि मग अशा प्रकारचं जेव्हा आपण कोणावर तरी आरोप करतो, कोणाचं तरी राजकीय चारित्र्य हनन करत असतो आणि त्याची बाहेरून बसून मजा हाणत असतो, सुप्रियाताईंना सुद्धा या सगळ्या गोष्टीची माफी मागायला पाहिजे. खरं तर शरद पवारांनी जरांगे पाटलाच्या कानामध्ये काय सांगितलं आणि काय नाही सांगितलं तेव्हापासून राज्यातली जी शांतता आहे ती बिघडलेली आहे. उद्धव ठाकरे गेले, त्यांनी सुद्धा जरांगे पाटलाच्या काय कानामध्ये सांगितलं तेव्हापासून सुद्धा राज्यातली परिस्थिती खराब झाली. आणि सुप्रिया सुळेंनी रोज उठून येऊन काहीतरी बाईट द्यायच्या, उत्तेजक बोलायचं, देशातली जनता, महाराष्ट्रातली जनता कशी पिसाळली पाहिजे, त्यांनी उद्रेक कसा केला पाहिजे आणि राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था कशी खराब झाली पाहिजे, या हेतूनेच हे लोक काम करायचे. आणि मग आता जेव्हा आरसा स्पष्ट होतोय की याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा किंवा मंत्रालयाचा काही संबंध नव्हता आणि मग आता आपले दात घाशात गेले, आपला चेहरा काळा झालाय, तर आपण देशाची, राज्याची, या जनतेची, मराठा समाजाची किंवा OBCंची माफी मागितली पाहिजे. पण आता हे लोक माफी वगैरे काही मागणार नाही, कारण ते त्यांच्या याच्यामध्ये नसतं. ते आरोप करायचे असतात, माफी वगैरे काही मागायची नसते. निर्लज्जतेच्या
पलीकडे गेलेले हे लोक असतात. यांना फक्त आरोप करायचं माहीत असतं, कोणाची माफी वगैरे मागायचं काही नसतं. यांच्या जीवनामध्ये फक्त लोकांना फसवायचं, वेगवेगळ्या मार्गातून फसवायचं, जाती जातीमध्ये भांडणं लावायचे आणि आपल्या भाकरी थोपटायच्या आणि मग सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून खुर्ची, मान सन्मान मिळवायचं. हाच धंदा हे लोक करत असतात. माफ्या वगैरे काही यांनी मागायच्या नाही. माफ्या मागणारा फार छोटा होत नसतो, माफी मागणारा उलट मोठाच होत असतो. ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी यातून सांगितलंय की जिथं त्यांनी माफी मागण्याची गरज नव्हती तिथं सुद्धा राज्यामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये किंवा लोक याचा वेगळ्या जे काही लोकांना विष पेरले त्याचा गैरअर्थ काढून लोकांनी राज्यामध्ये शांतता ठेवावी याच्यासाठी त्यांनी पोलिसांच्या तर्फे जी माफी मागितली त्याने देवेंद्र फडणवीस मोठेच झाले, ते काही छोटे झाले नाही. मात्र ज्यांनी काही विष पेरलं ते बाकी मोठे न होता त्यांचे तोंड काळे झाली. हेच आपल्याला यातून स्पष्ट करता येईल. तुर्तच आपण इथं थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.